नमस्कार. मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. आजचा विषय जो आहे की सामायिक जमिनीतील सहहिस्सेदाराचा चे अधिकार काय. एखादा सहहिस्सेदार जो आहे तो सामायिक अविभक्त जमिनीतील त्याचा हिस्सा जर त्रयस्थ माणसाला विकायचा प्रयत्न करत असेल तर इतर सहहिस्सेदार त्याला थांबवू शकतात का. तर याच्यात उत्तर आहे नक्कीच हो, थांबवता येईल. आता ते कसं, तर याच्यात तुम्हाला सहहिस्सेदाराला तुम्ही आधी ऑफर दिलेली आहे का, किंवा तुझी ही जी जमीन आहे, तुझा जो सहहिस्सेदारातला अविभक्त हिस्सा जो आहे तो तू मला विक, आधी मला विचार, आधी मला घ्यायचं प्राधान्य दे, आधी अग्रहक्क माझा राहील, किंवा जे कुठली मार्केट कॉस्ट आहे, बाजार भाव आहे, त्या भावाने मी तुझ्याकडनं तो हिस्सा विकत घेईन. अशा प्रकारची तुम्ही तुमच्या सहहिस्सेदाराला तशी ऑफर दिलेली आहे का, तसा ॲप्रोच झाला आहात का, तसा त्याला विचारपूस केली आहे का. दुसरी गोष्ट, तुम्ही योग्य तो मोबदला किंमत त्याला द्यायला तयार आहे का. जरी ताबा तुमचा असला आणि त्याचा जर सहहिस्सेदाराचा त्याच्यात जर शेअर असेल, त्याच्यात अविभक्त हिस्सा असेल, तर त्याचा अधिकार तुम्ही त्याला पूर्णपणे देताय का, का तुम्ही त्याची ती जमीन बळकवण्याचा प्रयत्न करत आहात. असे मुद्दे जर तुम्ही विचारात घेतले तर याच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते हो किंवा नाही मध्ये बदलू शकतं. आता कसं, तर याच्यात सहहिस्सेदाराने जर त्याच्या इतर अविभक्त जमिनीतील सहहिस्सेदाराला जर योग्य ती किंमत, मोबदला किंमत ऑफर केलेली आहे आणि तरीही तो जर तुम्हाला न देता तो त्रयस्थ माणसाला ही जमीन विकू इच्छितो आहे, ज्यामुळे भविष्यात कारण नसताना एक नवीन कायदेशीर खटला तयार होईल आणि जो वर्षोनवर्ष चालून त्या जमिनीची किंमतही कमी होईल आणि इतर सहहिस्सेदारांना त्याचा खूप त्रास होणार आहे. अशा केसमध्ये जर तुम्ही ॲप्रोच झाला, त्या सहहिस्सेदाराने तुमची मागणी मान्य केली नाही, तर तुम्ही इमिजिएट वकील लावा, दिवाणीमध्ये काम करणारा चांगला वकील लावा आणि त्यांना तुम्ही सांगा की अग्रहक्काचा दावा करायचा आहे आणि मनाई हुकमाचा, किंवा ह्या माणसाने अजून आमचे ही जी जमीन आहे याच्यात ही सामायिक आहे, कुणाचा हिस्सा कुठला हे वाटणी झालेली नाही, किंवा वाटणी झालेली आहे, आजूचा बाजूचा कुठला तरी एक हिस्सा आहे, हा हिस्सा आम्हाला हवा आहे, आम्ही याला बाजारभावाने किंमत द्यायला तयार आहे, पण हा आम्हाला न विकता हा त्रयस्थ माणसाला विकायचा प्रयत्न करतो आहे, ज्यामुळे आम्हाला भविष्यात त्रास होईल आणि ही जमीन जर आम्हालाच विकली तर आम्हाला याचा फायदा जास्त आहे आणि आमचा पहिला अधिकार आहे, अशा आशयाचा दिवाणी दावा तुम्ही कोर्टात लावू शकता आणि तो दावा तुम्ही तो चालवा आणि ते तसं कागदोपत्री आणि तुम्ही त्याला ऑफर दिलेली, त्याला सगळं जे साक्ष पुरावे जे आहेत त्याने सादर करा आणि त्याप्रमाणे सिद्ध करा की ही जमीन तुम्हालाच मिळाली पाहिजे. तर अशा परिस्थितीमध्ये कोर्ट तुम्हाला अग्रहक्काने मनाई हुकूम देऊ शकतं आणि त्या माणसाला याच्यात कायदेशीर अडचणी तयार करणं किंवा इतर त्रयस्थ माणसाला याच्यात पार्टी करणं आणि नवीन कायदेशीर अडचण निर्माण करणं आणि तुम्हाला अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष नुकसान होईल अशी वागणूक जर असेल तर तुम्हाला मनाई हुकूम मिळू शकतो. पण जर तुम्ही बाजारभावाप्रमाणे किंमत देत नसाल, तुम्ही त्याचा हिस्सा डावलून त्याच्यावर कब्जा करायचा प्रयत्न करत असाल, तुम्ही त्याला
त्याचा हिस्सा वाटणी करून देत नसाल किंवा वाटणी केलेल्या हिस्सामध्येही तुम्ही त्याला यायला जायला त्रास देत असाल, वहिवाट देत नसाल किंवा इतर तुमचे वैयक्तिक नातेसंबंधातील काही हेवे दावे असतील, तुमचे राग असतील, एक दुसऱ्याशी शत्रुत्व असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या व्यक्तीला त्याची अविभक्त हिस्सा किंवा जमीन त्रयस्थ माणसाला विकण्यापासून थांबवू शकणार नाही. न्यायालय कदाचित तुम्हाला तुमची मागणी मान्य करणार नाही. मला असं वाटतं की हा विषय मी छोट्यात कमी याच्यात सोप्या रीतीने तुमच्यापर्यंत मांडला आहे. आपल्याला हा विषय आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रहो. आणि वादात पडू नका. सामंजस्याने, प्रेमाने जर तुम्ही वागलात तर अनेक कोर्टातले खटले कमी होतील आणि तुम्ही सुद्धा सुखी व्हाल. नमस्कार.